प्रभू येशूच्या पवित्र आणि मधुर नावामध्ये मी पुन्हा एक वार आपल्या सर्वांचं आजच्या असणाऱ्या शुक्रवारच्या उपवास आणि प्रार्थनेच्या या छोट्याशा मननामध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो। प्रिय बंधू आणि भगिनींनो, पुन्हा एक वार आपण नेहम्याच्या पुस्तकाकडे थोड्या वेळ लक्ष केंद्रित करू। आणि मागच्या वेळेस आम्ही नेहम्याच्या 6व्या अध्यायाच्या काही वचनांकडे आम्ही लक्ष केंद्रित केलं होतं की ज्याच्यामध्ये 6 शब्दांची तातडीची प्रार्थना, ज्याला आपण इन्स्टंट प्रेयर म्हणतो, ती नेहम्याने कशी केली आणि देवबापाने त्याचं प्रत्युत्तर देत असताना किंवा त्याच्या संगती कार्य करत असताना कसं केलं आणि नेमकं आमच्या आत्मिक जीवनासाठी आम्ही काय केलं पाहिजे, आम्ही हे मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या मननामध्ये आम्ही पाहिलेले। आम्ही आज आणखीन एका तातडीच्या प्रार्थनेकडे लक्ष केंद्रित करणार आहोत की जी आम्हाला नेहम्याच्या 6व्या अध्यायामध्ये पुन्हा एक वार आम्हाला पाहायला मिळते। नेहम्याचं जीवन हे अतिशय प्रार्थनाशील आहे। कदाचित मी असं म्हणेन की एक्स्ट्रीम प्रेयर लाईफ जी आहे हे नेहम्याच्या जीवनातून आमच्या आत्मिक जीवनासाठी शिकणं हे खूप गरजेचं आहे। कारण क्षणाक्षणाला मिनटाला त्याची प्रभूकडे, सर्वसमर्थ परमेश्वराकडे प्रार्थना आहे आणि ही खूप महत्त्वाची बाब आहे की आमच्या जीवनातल्या प्रत्येक बाबीविषयी आम्ही प्रार्थना देवाला सादर करणं। नेहम्याच्या पुस्तकाच्या 6व्या अध्यायाच्या 10व्या वचनापासून ते 14व्या वचनापर्यंत जर आम्ही ह्या शास्त्र भागाकडे जर लक्ष केंद्रित केलं तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, मग मी शमाया बिन दलाया बिन महतबेल याच्या घरी आलो। तो दार लावून घेऊन आत बसला होता। त्याने म्हटले, चल आपण देवाच्या मंदिरातील आतल्या गाभाऱ्यात जमून मंदिराची द्वारे बंद करून घेऊ, कारण ते लोक तुझा घात करण्यास येतील, ते रात्रीचे तुझा घात करण्यास येतील। मी म्हणालो, माझ्यासारख्या मनुष्याने पळून जावे काय? मंदिरात जाऊन आपला जीव वाचवावा असा माझ्यासारखा कोण आहे? मी मंदिरात जाणारच नाही। विचार करता मला असे दिसून आले की देवाने त्यास पाठवले नाही, तरीही भविष्यवाणी त्याने माझ्या विरुद्ध सांगितली। तोबिया व सनबल्लट यांनी त्यास मोल देऊन ठेवले होते। मी घाबरावे व असले काम करून पापी ठरावे आणि माझी अपकीर्ती पसरण्यास त्याला काही निमित्त सापडावे म्हणून त्यास त्यांनी मोल देऊन ठेवले होते। हे माझ्या देवा, तोबिया, सनबल्लट, नोवद्या संदेष्टी आणि वरकड संदेष्टे मला घाबरू पाहत होते, त्या सर्वांची ही कृती ध्यानात ठेव। देवा वाचलेलं वचन आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाचं करू। 10 ते 14 या वचनांमध्ये प्रिय बंधू आणि भगिनींनो, जर आम्ही बघितलं तर ह्या ठिकाणी एक घटना नेहम्याच्या संगती ह्या ठिकाणी घडत आहे। महतबेल ह्याच्या घरी ज्यावेळेस नेहम्या त्या ठिकाणी आहे आणि ज्यावेळेस त्याचं असणारं जीवन जे आहे किंवा ज्याच्या घरी तो आलेला आहे, शमयाच्या घरी तो आलेला आहे, त्याच्या घरी आल्यानंतर हा एक याजक आहे, हा एक संदेष्ट आहे आणि हा संदेष्ट असताना हा स्वतः घरात बसलेला आहे। ह्याने स्वतःला घरामध्ये स्वतःला कोंडून घेतलेला आहे किंवा बंद करून घेतलेला आहे आणि बंद अवस्थेत असताना हा संदेष्टा नेहम्याला एक महत्त्वाची गोष्ट ह्या ठिकाणी सांगत आहे आणि ती गोष्ट जर आपण पाहिली तर त्या ठिकाणी तो म्हणतो की चल आपण देवाच्या मंदिरातील आतल्या गाभाऱ्यात जमून मंदिराची द्वारे बंद करून घेऊ, कारण ते लोक तुझा घात करण्यास येतील, ते रात्रीचे तुझा घात करण्यास येतील। हे वाचत असताना नेहम्याच्या संबंधाने जी काळजी ह्या असणाऱ्या शमयाकडे आम्हाला दिसून येते, ज्या प्रकारचं मार्गदर्शन ह्या शमयाकडे दिसून येतं, हे जर आम्ही आमच्या जगिक दृष्टिकोनातून जर बघितलं किंवा एका वेगळ्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर आम्हाला हे फार सुंदर दिसून येतं आणि आम्हाला असं वाटतं की शमया जो आहे हा शमया नेहम्याला ज्या प्रकारचं गायडन्स करतोय, ज्या प्रकारे त्याला मार्गदर्शन करण्याचा कसोशीनं प्रयत्न करतोय किंवा त्याला देवाकडून आलेलं वचन ज्या प्रकारे त्याला तो विदित करत आहे, हे अतिशय चांगलं आहे।
पण एक महत्त्वाची गोष्ट आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे, तो अशा ठिकाणी गोष्टी करायला लावत आहे की ज्या ठिकाणी जाण्याच्या संबंधाने सर्वसमर्थ परमेश्वराच्या नियमशास्त्रामध्ये परवानगी दिलेली नाही. केवळ याजकाला त्या ठिकाणी जाण्याची परवानगी आहे. आणि म्हणून ज्या ठिकाणी लपण्याच्या संदर्भामध्ये शमया नेहम्याला त्या ठिकाणी गाईड करत आहे ते प्रश्नार्थक आहे. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्ही वावरत असताना आजचं मनन आणि चिंतन माझं जे आहे त्याचा मुळात टॉपिक आहे की आमच्या कठीण काळामध्ये देवाचा आवाज नेमका कोणता आहे ते आम्ही ओळखायला पाहिजे. अनेक वेळेस आमच्या संकटामध्ये आमच्या लाईफस्टाईलमध्ये आमच्या जीवनामध्ये बरीचशी आव्हानं आहेत, आमच्या जीवनामध्ये बरेचसे चॅलेंजेस आहेत. आणि हे चॅलेंजेस हे आव्हानं पेलवता किंवा ह्या आव्हानांवर सरशी करत असताना बऱ्याचशा गोष्टी आमच्या जीवनामध्ये अशा आहेत की ज्या ठिकाणी आम्ही सेट असाईड होतो किंवा बॅकफूटला जातो किंवा योग्य प्रकारचं गायडन्स आम्हाला मिळत नाही, योग्य प्रकारचं मार्गदर्शन आम्हाला मिळत नाही. आणि कधीकधी अशा प्रकारचं गायडन्स मिळतं की त्या गायडन्समध्ये किंवा त्या मार्गदर्शनामध्ये आम्ही वाहवत जातो आणि ॲट दी एंड आम्हाला हा अनुभव येतो की अरे ह्या प्रकारचं मार्गदर्शन आपल्या आत्मिक आणि भौतिक जीवनासाठी योग्य नव्हतं. आणि मग अनेक वेळेस आम्ही ज्यानं आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे त्याला आम्ही कोसण्याचा, त्याच्याविषयी वाईट गोष्टींचा विचार करण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो किंवा त्या गोष्टींकडे आम्ही सहजरित्याने आम्ही त्या ठिकाणी डायव्हर्ट होतो. सो आम्हाला हा जो शास्त्रभाग आहे ना, आम्हाला हा शास्त्रभाग एक महत्त्वाची गोष्ट शिकवतो. आज उपास आणि प्रार्थना आहे आणि आम्ही प्रत्येकजण उपास आणि प्रार्थनेमध्ये देवाच्या सानिध्यामध्ये आजच्या दिवशी येत आहोत. आम्ही हे बारकाईनं नीट समजून घेतलं पाहिजे की प्रत्येक काळजी करणारे शब्द किंवा आम्हाला वरपांगीपणानं आम्हाला मार्गदर्शन करणारे शब्द किंवा आमच्या पाठीवर आलेली थाप किंवा आम्हाला कुरवाळलं जाणं किंवा आम्हाला एक प्रकारचं मोटिवेट करणं हे नेमकं हे दैवी आहे की नाही हे आम्ही ओळखलं पाहिजे. त्याच्यामध्ये आत्मिकता आहे की नाही, त्याच्यामध्ये स्पिरिच्युअलिटी किती आहे, त्याच्यामध्ये खरेपणा किती आहे, त्याच्यामध्ये सत्यता किती आहे आणि ते आमच्या जीवनासाठी खरोखर ते लागू होत आहे की नाही ह्याच्याकडे आम्हाला पाहणं खूप गरजेचं आहे. कारण आज आमच्या आजूबाजूला आमचे नातेवाईक म्हणा, आमचे प्रियजन म्हणा किंवा आम्ही ज्यांच्याशी कनेक्टेड आहोत ती लोक म्हणा, ज्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे पाहतो आम्हाला प्रत्येकाचे शब्द हे मोलाचे वाटतात. नक्कीच 100 10 जण तुम्हाला नक्कीच चांगलं मार्गदर्शन करतील, तुम्हाला उत्तम मार्गदर्शन करतील, तुमच्या भविष्याच्या संदर्भामध्ये नक्कीच ते तुम्हाला उत्तेजन देतील. पण असेही काही आमचे प्रियजन आहेत की जे आमच्याकडं येत असताना, आम्हाला मार्गदर्शन करत असताना, आम्हाला एखाद्या प्रकारचं गायडन्स करत असताना किंवा आमच्या भविष्याच्या संदर्भामध्ये निर्णय आमच्यासाठी तयार करत असताना अनेक वेळेस हे जे निर्णय आहेत, हे जे मार्गदर्शन आहे हे आमच्या उन्नतीसाठी नाही तर आम्ही त्यामध्ये फेल व्हावं, आम्ही त्याच्यामध्ये कठीणतेमध्ये जावं, आमचं त्या ठिकाणी विनाश व्हावा या अनुषंगाने अनेक वेळेस आम्हाला मार्गदर्शन केलं जातं. आणि म्हणून आम्ही ह्या नेहम्यासारखं अतिशय सावध असणं गरजेचं आहे. आणि म्हणून पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की चांगले शब्द, चांगलं मार्गदर्शन हे जरी तुम्हाला हे चांगलं वाटत असेल किंवा खूप सुंदर वाटत असेल, भाळणारे शब्द त्या ठिकाणी असतील, तरीही आम्ही ते नीट समजून घेतलं पाहिजे की खरंच आमच्या कठीणतेमध्ये, आमच्या चॅलेंजिंग लाईफस्टाईलमध्ये काय खरंच हा देवाचा आवाज आहे का? काय खरंच ह्या व्यक्तीला देवानं माझ्या जीवनामध्ये उन्नतीसाठी पाठवलेलं आहे का? खरोखरच हा व्यक्ती माझ्या जीवनामध्ये हा काम करत आहे का की वेगळ्याच काही गोष्टींची बांधणी करत आहे? आणि म्हणून हा जो शमया आहे, हा शमया दिसताना आम्हाला फार सुंदर दिसतो, हा संदिष्ट दिसतो, हा ज्या प्रकारचं लपण्याचं सजेशन देत आहे, शत्रूंपासून तुझा बचाव होईल हे सांगत असताना
जे ठिकाण तो सांगत आहे, जे लपण्याचं ठिकाण तो सांगत आहे, नियमशास्त्राच्या दृष्टिकोनातून ते चुकीचं आहे हे नेहम्याला माहिती आहे. आणि म्हणून ज्यावेळेस 11व्या वचनामध्ये आपण येतो त्यावेळेस नेहम्या स्वतः त्याला तो म्हणतो, मी म्हणालो माझ्यासारख्या मनुष्याने पळून जावे काय. महत्त्वाची गोष्ट दुसरी ही आहे की नेहम्या स्वतःला त्या ठिकाणी त्या चॅलेंजला किंवा त्या असणाऱ्या सर्कमस्टन्सेसला आलेल्या प्रसंगापासून तो पळ काढत नाही. तो देवाचा एक सच्चा सेवक आहे, तो देवासंगती प्रामाणिक आहे, तो देवासंगती विश्वासू आहे. एवढंच केवळ नाही तर कठीण काळामध्ये त्याच्या संगती देव आहे आणि देव त्याच्या कठीण काळामध्ये कार्य करणार आहे हे संपूर्णतः त्याला त्या ठिकाणी माहीत आहे. त्याचा अनुभव त्याने अनेक वेळेस घेतलेला आहे. आणि असं असताना नेहम्या इतका कॉन्फिडंट आहे की तो म्हणतो, जरी माझ्यावर युद्धप्रसंग ओढवला असेल, जरी मला मारण्यासाठी काही लोक येत असतील, तरी परमेश्वर मला ह्या सर्वातून काढेल, मी पळून जाणार नाही. तो स्वतःला असणाऱ्या त्या भेकडपणामध्ये स्वतःला टाकत नाही. तो स्वतः त्याच्या ह्या असणाऱ्या प्रसंगापासून तो स्वतःला लपवत नाही, तो स्वतः पळून जात नाही. आणि म्हणून त्याची पहिली गोष्ट, मी पळून जाणार नाही. जो प्रसंग आहे, ज्या प्रकारचे चॅलेंजेस माझ्या जीवनामध्ये आहे, ज्या प्रकारे शत्रू मला नामशेष करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे, त्या ठिकाणी मी स्पष्टपणे आणि स्थिरतेने उभा राहील, कारण ज्या नावामध्ये मी उभा आहे तो माझ्या संगती आहे. आणि म्हणून आम्ही हे समजून घेतलं पाहिजे की नेहम्या ह्या ठिकाणी स्पष्टपणे तो म्हणतो की मी म्हणालो माझ्यासारख्या मनुष्याने पळून जावे काय. आणि पुढे तो म्हणतो, मंदिरात जाऊन आपला जीव वाचवावा असा माझ्यासारखा कोण आहे, मी मंदिरात जाणारच नाही. चॅलेंजिंग लाईफस्टाईलमध्ये, आव्हानांमध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट, एक महत्त्वाची गोष्ट आम्हाला ह्या ठिकाणी नेहम्याच्या जीवनामध्ये दिसतं. संकटामध्ये आहे, शत्रू आजूबाजूला आहे, त्याचं जीवन कसं नेस्तनाबूत करावं, शहराविषयी किंवा यरुशलेमेच्या शहराविषयी असणारी जी योजना नेहम्याने आखलेली आहे, ती योजना विफल कशी करावी याची प्रत्येक योजना त्याच्या शत्रूने त्या ठिकाणी तयार केलेली. आणि कसंही करून नेहम्याची असणारी स्ट्रॅटेजी, नेहम्याचं असणारं प्लॅनिंग हे त्या ठिकाणी तोडावं याच्या प्रयत्नामध्ये तो आहे. पण नेहम्याकडे एक महत्त्वाची गोष्ट आहे, ज्यावेळेस नेहम्या संगती देव आहे, ज्यावेळेस नेहम्या संगती सर्वसमर्थ परमेश्वर आहे आणि नेहम्याचं आत्मिक जीवन परमेश्वराशी सुंदर रीतीने कनेक्टेड आहे, एक महत्त्वाची गोष्ट नेहम्याच्या जीवनामध्ये होते आणि ती म्हणजे त्याचं असणारं जे डिसिजन मेकिंग आहे ते फर्म आहे. त्याचं असणारी जी निर्णय क्षमता त्याच्याकडे आहे ती अतिशय बळकट आहे. आणि म्हणून त्याला जरी त्या शमयाकडनं आलेले शब्द हे गोड वाटले असतील तरी त्यानं त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू जो आहे, त्यानं त्याचं जे डिसिजन आहे की जे दैवी डिसिजन आहे, जे देवकेंद्रित डिसिजन आहे, हे देवकेंद्रित डिसिजन त्याने त्या ठिकाणी स्पष्टपणे मांडलं. आणि म्हणून आमच्याही जीवनामध्ये आम्ही एक महत्त्वाची गोष्ट शिकली पाहिजे. आम्हाला भुलवणारे शब्द आमच्या समोर येतील, आम्हाला आमच्या कठीण काळामध्ये कदाचित आमची उन्नती करणारे शब्द बोलले जातील, आम्हाला मार्गदर्शन करणारे शब्द बोलले जातील, पण आम्ही हे ओळखायला पाहिजे की ते शब्द देवाच्या दृष्टिकोनातून, नियमशास्त्राच्या दृष्टिकोनातून, देवाच्या वचनाच्या दृष्टिकोनातून ते योग्य नाही आहेत. आणि त्याच्या संदर्भामध्ये असणारा आमचा जो निर्णय आहे तो आम्ही त्या ठिकाणी मांडायला विसरता कामा नये. प्रसंग किती कठीण असो, देवाच्या निर्णयांशी किंवा देवाच्या असणाऱ्या नीतिमत्तेशी आम्ही हात मिळवणी करता कामा नये. आणि म्हणून अनेक वेळेस तुम्ही बघा, देवाच्या संदेष्ट्याने, सच्च्या देवाच्या संदेष्ट्याने आणि आजही जे प्रामाणिक सेवक आहेत ते देवाच्या वचनाशी, देवाच्या कार्याशी तडजोड कधीच करत नाहीत. दे नेवर कॉम्प्रोमाइज. आणि म्हणून हा नेहम्या जो आम्हाला दिसतो तो हा कॉम्प्रोमाइज करत नाही, हा तडजोड करत नाही, हा त्या ठिकाणी होला हो म्हणत नाही. आणि म्हणून सेवकांनी
विश्वासणाऱ्यांनी हे नीट ध्यानात घेतलं पाहिजे की आम्ही आमच्या जीवनामध्ये किती आमच्यासमोर लालसा असेल, किती आमच्यासमोर चांगल्या चांगल्या गोष्टी असतील, किती आमच्यासमोर पंचपक्वानं ठेवले असतील, पण आम्ही जे दैवी नाही त्याला आम्ही नाही म्हणायला शिकणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून नेहमी ह्या ठिकाणी म्हणतो, मी जाणार नाही मंदिरामध्ये, मी पळपुटा नाही, मी भ्याड नाही, किंवा मी त्या ठिकाणी अशा गोष्टी करणार नाही की जे देवाच्या नीतिमत्तेच्या कार्यप्रणालीमध्ये बसत नाही. आणि म्हणून तो ह्या ठिकाणी ह्या गोष्टी करत नाही. आणि म्हणून आम्ही पृथक्करण केलं पाहिजे, आम्ही ॲनालिसिस केलं पाहिजे की कोण नेमकं चांगलं बोलतो, कोण व्यवस्थित बोलतो, कुठल्या गोष्टी आमच्या आत्मिक जीवनाच्या संबंधाने चांगल्या आहेत, आम्ही त्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही अनेक वेळेस आमच्या जीवनामध्ये हे समजून घेतलं पाहिजे, स्तोत्रकर्ता त्याच्या एका स्तोत्रामध्ये म्हणत असताना, जर तुम्ही काढलं स्तोत्रसंहिता आणि त्याचा 66वा अध्याय आणि त्याच्या असणाऱ्या 18व्या वचनामध्ये जर आपण बघितलं ना, तर त्या ठिकाणी स्पष्टपणे स्तोत्रकर्ता म्हणतो, माझ्या मनात दुष्कर्माचे विचार असता तर प्रभू माझे न ऐकता. देव आमचं ऐकत नाही. ज्यावेळेस माझ्या मनात दुष्कर्माचे विचार आहेत आणि ते दुष्कर्माचे विचार घेऊन एखाद्याचं जर हित साधण्याचा जर मी प्रयत्न करत आहे, तर देव ती प्रार्थना ऐकणार नाही. देव त्याच्यामध्ये आम्हाला उत्तर देणार नाही. देव त्याच्यामध्ये आम्हाला त्याच्याकडचं असणारं जे डिवाईन सॅटिस्फॅक्शन आहे ना, तर ते त्याच्यामध्ये आम्हाला मिळणार नाही. आणि म्हणून आम्ही हे नीट आमचा आत्मिक सेटअप जो आहे, आमची जी लाईफस्टाईल आहे ती आम्ही सेट केली पाहिजे, यासाठी की आमचं असणारं जीवन हे देवाला गौरवित करणारं असावं, ना की मनुष्याला. आणि म्हणून आम्ही ते ओळखलं पाहिजे की नेमकं आमच्या जीवनामध्ये होत असणारी प्रत्येक गोष्ट ही देवापासून आहे की कुठल्या मनुष्यापासून आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही ह्या सर्व गोष्टींकडे लक्ष केंद्रित करतो, त्यावेळेस आम्हाला दैवी चमत्कार आमच्या जीवनामध्ये दिसतात. देवाचा असणारा दैवी हस्तक्षेप आमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी दिसू लागतो. कळत नकळत ज्यावेळेस आम्ही आव्हानांना सामोरं जातो, ज्यावेळेस आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या चॅलेंजेसला, संकटाला सामोरं जातो आणि ज्यावेळेस देवाशी प्रामाणिक राहतो, विश्वासू राहतो, देवाला असणाऱ्या कठीण प्रसंगामध्ये, कठीण काळामध्ये ज्यावेळेस आम्ही देवाला सोडत नाही, देवाच्या वचनाला सोडत नाही, देवाच्या वचनांनाच आम्ही ज्यावेळेस आमचा आधार करून घेतो, त्यावेळेस देव आमच्या जीवनामध्ये अद्भुत आणि अलौकिक असे आशीर्वाद ओतायला सुरुवात करतो. तुमची डिसिजन मेकिंग जी आहे ती मॅटर करते प्रियांनो. कठीण काळामध्ये तुमचे निर्णय काय आहेत, ते दैवी आहेत की मानवी आहेत, हे अतिशय मॅटर करतं. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही पुढे येतो त्यावेळेस 12व्या त्याच्यामध्ये त्या ठिकाणी देव आता त्याला गोष्टी रिव्हील करायला सुरुवात करतो. बघा, ज्यावेळेस ह्या सर्व गोष्टी होत आहेत, 12व्या वचनामध्ये तो म्हणतो, विचार करता मला असे दिसून आले की देवाने त्यास पाठवले नाही, तरीही भविष्यवाणी त्याने माझ्या विरुद्ध सांगितली. तोबिया व सनबल्लट यांनी त्यास मोल देऊन ठेवले होते. मी घाबरावे व असले काम करून पापी ठरावे आणि माझी अपकीर्ती पसरण्यास त्याला काही निमित्त सापडावे, म्हणून त्यास त्यांनी मोल देऊन ठेवले होते. सो देवानं त्याला ह्या गोष्टी प्रगट केल्या की नेमकी सत्यता त्याच्यामध्ये काय आहे. ज्या वेळेस आम्ही मनुष्याला ॲनालिसिस करून ओळखू लागतो की ते दैवी आहे की मानवी आहे, ज्यावेळेस आम्ही काळजी करणारे शब्द, वरवर येणारे शब्द ज्यावेळेस आम्ही ओळखतो की हाच देवाचा आवाज आहे की मनुष्याचा आवाज आहे की सैतानाचा आवाज आहे, ज्यावेळेस आम्ही आमच्या डिसिजन मेकिंगमध्ये फर्म राहतो, दैवी निर्णय आम्ही आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस लागू करतो आणि त्याच्यामध्ये स्थिर राहतो, देव आमच्या जीवनामध्ये त्याच्या गोष्टी प्रगट करायला सुरुवात करतो. नेहम्याला देवाने त्या गोष्टी प्रगट केल्या. आणि एवढंच केवळ नाही, असं असतानासुद्धा नेहम्याची आणखीन एक प्रार्थना आम्हाला 14व्या वचनामध्ये पाहायला मिळते. आणि ही प्रार्थना प्रिय बंधू आणि भगिनींनो नीट लक्षात घ्या. त्या ठिकाणी म्हटलं, हे माझ्या देवा, तोबिया, सनबल्लट, नोवद्या संदेष्टी आणि वरकड संदेष्टे मला घाबरू पाहत होते, त्या सर्वांची ही कृती ध्यानात ठेव. नेहम्याची ही फार मार्मिक प्रार्थना आहे. जे त्याच्यावर प्रभुत्व गाजवू इच्छितात, जे त्याची
देवानं देव केलेली योजना विफल करू इच्छितात, त्याच्या प्लॅनिंगमध्ये दैवी डिवाइन प्लॅनमध्ये ज्यावेळेस हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न त्यावेळेस करतात आणि त्याचं असणारं काम बंद पडावं म्हणून कसोशीनं प्रयत्न करतात, असे जे त्याचे शत्रू आहेत, त्याच्यामध्ये संदेष्टे आहेत, वरकड संदेष्टे आहेत, ह्या संदर्भामध्ये तो देवाकडे एक मागणी करत आहे आणि ती मागणी आहे या सर्वांची नावं घेऊन तो पुढे म्हणतो, त्या सर्वांची कृती ध्यानात ठेव. हे देवा, त्या सर्वांची कृती ध्यानात ठेव. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जे आमचा छळ करतात, जे वेगवेगळ्या प्रकारचं चुकीचं मार्गदर्शन करतात, आम्हाला वाटतं की ते आमच्या हिताच्या संदर्भामध्ये सांगत आहे, पण ते आमचं अनिष्ट व्हावं म्हणून सांगत आहेत. अशा लोकांसाठी काय आम्ही देवाकडे प्रार्थना सादर करत आहोत का? नेहम्यानं ही प्रार्थना सादर केली आणि तो म्हणतो, हे देवा, त्या सर्वांची कृती तू ध्यानात ठेव. मी विसरलो तरी चालेल, पण देवा तू हे ध्यानात ठेव, तू लक्षात ठेव, तू विसरू नकोस. आणि एक महत्त्वाची गोष्ट नेहम्या आम्हाला ह्या ठिकाणी नेहम्याच्या जीवनातनं आम्हाला पाहायला मिळते आणि ते म्हणजे आमच्या कठीण काळामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आम्ही करणं गरजेचं आहे. एक म्हणण्यापेक्षा दोन महत्त्वाच्या गोष्टी करणं गरजेचं आहे. एक म्हणजे आमच्या शत्रूसाठी आम्ही प्रार्थना करणं गरजेचं आहे. नेहम्या इतका स्थिरचित्त आहे देवाच्या वचनामध्ये, नेहम्या इतका स्थिरावलेला आहे, मुळावलेला आहे की तो त्याच्या असणाऱ्या शत्रूंसाठी सुद्धा त्या ठिकाणी प्रार्थना करत आहे. तो शत्रूंसाठी प्रार्थना करते आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही ह्या सर्व गोष्टींकडे लक्ष केंद्रित करतो, त्यावेळेस मत्त्याच्या शुभवर्तमानामध्ये सर्वसमर्थ परमेश्वराचा पुत्र 5व्या अध्यायामध्ये बोलत असताना, त्याच्या 43 ते 45 वचनांमध्ये तो सांगत असताना तो एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. तो म्हणतो, आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर व आपल्या वैऱ्याचा द्वेष कर असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा, अशासाठी की तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे, कारण तो वाईटांवर व चांगल्यावर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडतो. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे आम्ही समजून घेणं गरजेचं आहे की आमच्या वैऱ्यासाठी आम्ही प्रार्थना करणं, त्यांच्यासाठी उभं राहणं, त्यांच्यावर प्रीती करणं, हे सुद्धा आमच्यासाठी गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस आम्ही अशा कठीण प्रसंगामधून जातो ना, ज्यावेळेस आमच्या संगती उभं राहणारं कोण नसतं, आम्हाला आमच्या जीवनामध्ये चांगले शब्द बोलणारे ज्यावेळेस कोणी नसतं, त्यावेळेस एक महत्त्वाची गोष्ट आमच्या जीवनामध्ये होत असते आणि ती म्हणजे माहिती आहे का, यशायाचा 54वा अध्याय आणि त्याच्या असणाऱ्या मला वाटतं 17व्या वचनामध्ये जर आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी देवाचं अभिवचन आम्हाला मिळतं. तो म्हणतो, तुझ्यावर चालवण्याकरता घडलेले कोणतेही हत्यार तुझवर चालणार नाही. तुझवर आरोप ठेवणाऱ्या सर्व जीवांना तू दोषी ठरवशील. परमेश्वराच्या सेवकाचे हेच वतन आहे, हीच मजकडून मिळालेली त्यांची धार्मिकता आहे, असे परमेश्वर म्हणतो. देव त्याच्या लेकरांना, देव त्याच्या सेवकांना कधीच सोडत नाही. देव त्यांची ढाल होतो, देव त्यांचा बळकट दुर्ग होतो, देव त्यांच्या संगती उभा राहणारा त्यांचा पवित्र देव होतो. तो आम्हाला कधीच सोडत नाही. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही नेहम्यासारखं आमचं जीवन असणं गरजेचं आहे. आमचं डिसिजन आमच्या कठीण काळामध्ये फर्म असणं गरजेचं आहे. आम्ही कोणाकडे काय बोलावं ह्याकडे पण आम्ही लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आम्ही जी प्रार्थना सादर करतो ती शत्रूसाठी सादर करत असताना आम्ही नेमकी काय प्रार्थना करतो याच्याकडे सुद्धा आम्ही लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट, या सर्व प्रसंगामध्ये आम्ही सावध असणं गरजेचं आहे. 1 कोरिंथ 16वा अध्याय आणि त्याच्या असणाऱ्या 13व्या वचनामध्ये जर आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी लिहिणारा लेखक संत पौल 16व्या अध्यायाच्या 13व्या वचनामध्ये बोलत असताना तो अतिशय स्पष्टपणे त्या ठिकाणी म्हणतो, तो 16-13मध्ये बोलत असताना म्हणतो, सावध असा, विश्वासात स्थिर राहा, मर्दासारखे असा, खंबीर व्हा. तुम्ही जे काही करता ते सर्व प्रीतीनं करावे. आणि म्हणून ही आमच्यासाठी
एक महत्त्वाची गोष्ट आहे की आजच्या उपास आणि प्रार्थनेमध्ये आम्ही आमच्या कठीणतेमध्ये देवाचा आवाज ओळखायला पाहिजे. देवाचा आवाज ओळखणं आमच्या कठीणतेमध्ये, तो देवापासून आहे की कुठल्या मनुष्यापासून आहे, आम्हाला याचं ज्ञान असणं अतिशय गरजेचं आहे. स्थिरावलेला मनुष्य, प्रभूमध्ये वाढणारा मनुष्य हे नक्कीच ओळखतो. आणि म्हणून या आज ह्या असणाऱ्या छोट्याशा मननाच्या द्वारे स्वतःला पुन्हा एक वार समर्पित करूया. देवाच्या हातामध्ये स्वतःला देऊया. कठीणता देवाच्या हातामध्ये देऊया. स्थिरचित्त राहूया. आपले निर्णय फर्म करूया. नेहम्यासारखं देवाच्या वचनावर अवलंबून राहूया. देवाच्या वचनाची जपणूक करूया. सावध असूया आणि देवाच्या अभिवचनामध्ये वाढूया. कारण देव आजही तुमच्यावर प्रीती करतो. येशू आजही तुमच्यावर प्रेम करतो. त्या प्रेमाला अपमानित होऊ देऊ नका. प्रार्थना करूया. देवबापा, तुझे आभार मानतो या सुंदरशा वेळेबद्दल. प्रार्थना करतो देवबापा, तुझ्या विश्वासात अधिक आणि अधिक मुळावण्यासाठी तुझी कृपा तू दे. आमच्या कठीण प्रसंगामध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही देवकेंद्रित जीवन जगावं, दैवी विचार करावे, दैवी निर्णय प्रगट करावेत. यासाठी विशेष करून तू आमची काळजी घे. आमची सर्व विनंती, सर्व रदबदल्या आणि देवबापा आमच्या असणारे सर्व अर्जवे आज आम्ही तुला सादर करत असताना देवबापा तुझ्या निजधामामधून तू ऐक. आमच्या प्रार्थनांची उत्तरं तू दे आणि देवबापा तुझं गौरव तू करून घे. पुन्हा एक वार देवबापा आम्हा प्रत्येकाचं सहाय्य तू कर, आशीर्वादित तू कर. आमचे सर्व संकल्प, योजना सिद्धीस तुने तुझं गौरव तू करून घे. आजचा संपूर्ण दिवस तुझ्या हातामध्ये देत प्रार्थना ख्रिस्त येशूच्या द्वारे केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. देवबाप या मननाच्या द्वारे आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. थँक्यू.